तर मित्रांनो, बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की राधूला चांगल्या स्पेशलिस्ट तिकडे डॉक्टरांकडे दाखवा. तर तुमच्या सांगण्यानुसार मी तुम्हाला सांगतो, तिला आज हॉस्पिटलला नेलं. तर रविवार असून सुद्धा जिथं सोनोग्राफी करता बरेच हॉस्पिटल आज बंद होते, तर तिची आज केली सोनोग्राफी. तर सोनोग्राफीमध्ये काय सांगितलं ही समद्यांना त्याची काळजी लागली असेल, तर मी सांगतो तुम्हाला काय सांगितलं सोनोग्राफीमध्ये. तर त्या अगोदर तिचा रिपोर्ट आलाय आणि सोनोग्राफीची फाईल कुठे ग प्रियंका, कुठे तर तिथं वरती ठेवली. तर तुम्हाला आधी आणि असा मोठा घोटाळा सांगितलाय सोनोग्राफीमध्ये. तर ह्याच्या अगोदर तीच झालता बघा. ही दोघं तर असे भूत आहेत ना. ही बघा, ही राधूची फाईल. आणि तुम्हाला पहिलं औषध गोळ्या पण समजा डॉक्टरांनी फेकून दिले, समजा नवीन 1000 रुपयाचे दिले त्या. तर ही आहे जी आज सोनोग्राफी केलेली फाईल. आणि इकडे बघा, ही मेडिकल घेतलेलं आहे, ही पूर्ण मेडिकल घेतलेलं. आणि तुम्हाला सांगतो ही तिची आतली फाईल दाखवतो. तिची उलटीच थांबा ना मित्रांनो, किती काय केलं, थोडं औषध जरी पिले तरी उलटी करते. ही तिचं आज सोनोग्राफीचा रिपोर्ट. हे बघा काय काय झालंय, तुमच्या लक्षात आलं असेल. हे बघा, हे असं आहे. तर झालंय काय, तर हो का इथं काळ काळ दिसतंय ना एका ठिकाणी, हो का इथं जास्त. तर इथं आहे आतड्यावरती सूज हिच्या. तर ही आतड्यावरती सूज कशाने आली सांगतो. तर डॉक्टर म्हणले हे तुम्ही फुकटचं दुखणं आहे, म्हणजे विकत घेतल्याने तुम्ही दुखणं आहे म्हणलं. हे काय कशामुळे दुखणं आलं नाही काय नाही, तर तुम्ही बाहेरचं मुलांना खायला देताय, त्यामुळे म्हणलं त्या पोरीला तुम्हाला ह्याच्या 6 महिन्या अगोदर पण एकदा त्याच डॉक्टरांकडे नेलं, तपासलं होतं, सोनोग्राफी केली होती. तेव्हा पण तुम्हाला सांगतो तिला इकडं औषधाचं तर दिवस लागलाय सारखी औषधं ही आजची औषधं. तर ह्याच्या अगोदर पण पोटात तुम्हाला सांगतो तिच्या आतड्यावरती सूज आली होती. आणि आतड्यावरती सूज आल्यानंतर लहान आतडं तुम्हाला सांगतो काही पण पचनक्रिया होत नाही, जागावर थांबते. काय पण खावा पडदिसलं बाहेर फेकलं जातं, तर तिच्या उलट्या होत्यात. दवाखान्यात पण 2-3 वेळा ही झाले, तिच्या उलट्या झाल्या, गोळी खाल्ली तरी झालं, आता पण होत्या सारखं. आहे तुम्हाला सांगतो 2-3 दिवस झाले इकडंच आहे, खास राधूसाठी 24 तास तिला मांडीव घेऊन बसती या. तिला काळजी लागली. इकडं बघा, ही दुर्गा माव तर काय, थांब औषध दाखवायचं आपल्याला. तर इकडं औषध दाखव. तुम्ही दोघं पण हो माग सबका दे, हो दे. तुला नाही अरे तुला नाही बाब्या, तुला नाही बाब्या. तर ह्यातली एक गोळी, ह्यातली एक तुम्हाला सांगतो. तर उलटी होण्या म्हणजे जेवणा अगोदर चुकून खायची, जेणेकरून उलटी होत नाही. ही बघा, ही अशी गोळी ही धर राहतो. तर त्यानंतर ही आहे 4 मिली औषध द्यायचं, एक 2 वेळा सकाळ संध्याकाळ. ही एक दिलं वेगळं. ही स्पेशल तुम्हाला सांगतो. थांब हे बघितलं कशी करते. ही उलटी होती त्यासाठी औषध आहे. 3 टाइम आहे उलटीसाठी, उलटी थांबण्यासाठी 3 टाइम द्यायचंय. प्लस ह्यामध्ये पुढे येत्या, ह्यामध्ये पुढे अशा येत्या की ही पुढे अशा तुम्हाला दाखवतो. ही अशा पुढे येत्या. तर ही पुढे तुम्हाला सांगतो एनर्जी ड्रिंक असल्याने, म्हणजे की बाबा तिला जी विटनेस पण आला आहे त्यासाठी तुम्हाला ही प्रत्येक पाण्यात पुडी टाकायची. आणि जसं गलासात पुडी टाकायला तसं तिला प्यायला द्यायचं एनर्जी, त्यासाठी पुडी या. तर ही पुढे द्या. प्लस तुम्हाला सांगतो ही आहे पोटदुखीची बॉटल आहे, पोटदुखी. काय गेलीच. तर ही पोटदुखीची ही तर बॉटल 350 रुपयाची. आता इथं किंमत आहे हे बघा 324 रुपये बाहेरतली बॉटल. ह्याच्या अगोदर 208 रुपयाची दिली. आणि ह्यामध्ये आहेत खाली टुबा. आता ही टुबा कसली आहेत तुम्हाला दाखवतो. ही टुबा आहे तुम्हाला सांगतो. ही टुबा रोज एक पाजायची टुबा या. ही ओपन करायची. काय काय माहिती त्याच्यात, आज एक पाजली आणि 5 दिवस 5 टुबा द्यायच्यात रोज. तर अशा ही टुबा आहेत. ही समजा औषधी ह्या घेतो आणि फाईल साईडला घे. ही पोरगी पाणी ही औषधी बॉटल दिली का, औषध आणलं. तर ही सोनोग्राफी केली आज तुमच्या सांगण्यानुसार.
काही पूर्ण ओलं हे दिसतंय, समजा त्याने उलट्या केलेल्या आहेत एवढं. हो का, हे केलं सारं नाही ना होत. चल बाळा झोप झोप, तू जरा आराम कर. आणि तिला ना मी आता तुम्हाला सांगतो, मेडिकलला गेलतो. काय आणलं होतं ती एनर्जी ड्रिंक, एवढं नसतं का, काय म्हणतात त्याला, ती जेणेकरून की बाबा गळपटपणा झाल्यावर आपले विटनेसपणा आल्यावर डॉक्टर देतात लिहून. ते रात्री आणलं होतं, आता आणलं होतं नारळ पाणी. आणि बाहेरचं काय खायला द्यायचं नाही, तेलकट वगैरे कुरकुर ही तर विशेष नाही. प्लस घरातलं दूध द्यायचं नाही, चहा द्यायचा नाही, आणि सफरचंद पण द्यायचं नाही. उलटीचं ती कुठलं हे उलटीचं सगळं सांगते लगेच पडतंय बाहेर. पितो औषध काय आताड्यावर सुज असल्यामुळं ती पचनक्रिया होत नाही. काय कर माहिती, एक 2 दिवस तिला त्रासच होईल. थोडं थोडं पाजले थोडं थोडं पाजते. जरा उद्याच्या ओसरण ती सूज ह्या औषध गोळ्याने. सकाळी टूप पण पाजायची तिला, काय त्यातली गोळी उपाशी पोटी गोळी. स्पेशल एक माणूस आहे, आणि ह्या राधूमुळे समधी गाळ पटल्या ती. म्हणजे कोणाचंच लक्ष धड कामावर नाही, व्हिडिओवर नाही, काय नाही. उद्या शाळेत सुद्धा उद्या लावायच नाही. तिचं एक घटक चाचणी पेपर होतं 2-3, त्यामुळे लावत होतो. शाळेत सुद्धा लावल्यानंतर तिच्या मिसचा कॉल आलता की राधू तिचं पोट दुखतंय, तिचा पेपर झाला, तुम्ही घेऊन जा. मी न्यायला गेलतो, तिला घेऊन आलतो. तर आता पेपर संपलं. जेवली का? बरं थोड्या वेळाने थोडं टाइम घेऊन थोडं करून दे. आणि ती पुढे पण पाजायत तिला नारळ पाणी पण आणलं होतं मित्रांनो. आणि काही 2 होत एवढी ओरडतात. प्रियंका आधी वैतागून गेली, चिडचिड होती. ही 2 जण आहे तुम्हाला सांगतो. हा नुसतं येड्याचा खेळ लावला ह्यांनी. लय त्रास देतात ती वैतागून जाते. मी पण तिथं गाडी ओरडतात. लाईट म्हणलं ही म्हणतो लाईट, ती म्हणतो लाईट 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 लाईट. 1.5 तास तीच गोकत बसतात. सबका दिलाय पर अंधार म्हणते, अंधार 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 समजा अंधार. बघितलं काहीच नाही, त्याला चव नाही, स्वतः नाही, शब्दाला अर्थ नाही, काय नाही. एखादी वस्तू दिसलं तर तुम्हाला सांगतो आहे नुसतं एखाद्याने काहीतरी डावचायचं. आबाळ म्हणलं तर आबाळावर तासभर तुम्हाला सांगतो वरडत बसतात. आबाळाचं येड लागलं. दुखत या काय नाही बाळा, उद्यापर्यंत होती तू नीट, नको टेन्शन घेऊ. काय आता सोनोग्राफी केली. पहिले स्टेटमेंट कशी होती मित्रांनो, की जेव्हा पोटात दुखतं हे नाव होतं म्हणून मॅडम इंजेक्शन देऊन औषध देत होतं. पण आता सोनोग्राफी केल्यानंतर आतड्यावर सुज त्याच्यावरची औषधं दिलेत, बाकी सारे बंद केले. मग तसं स्टेटमेंट चालू आहे आता. आणि बहिरवाशाचं तसं काय म्हणायला गेलं तर 2 तुकडं पण उतरून टाकलेत मित्रांनो. आहे नाही, रात्री टाकलंय, आता पण टाकलंय. ठीक आहे चला, तर घेतोय काळजी जेवढी आहे तेवढी तुम्ही फॅमिलीची बघा. टायमिंग झालाय तुम्हाला सांगतो. आता किती वाजल्यात? 11 वाजल्यात रात्रीच्या. तरी चालू प्रियंकाचे वडील झोपल्यात. आपा जेवण केलं का ग मामाने? झोपा झोपा झोपा. जा जा बाहेर जा जा जाऊ. पोरांना झोपा. घे घ्यायचा पसला मोबाईल दातीच झोपा. सूज आले ऍडमिटच करायला लागेल मला तर वाटतं उद्या परवा. होय ग, तिला ऍडमिटच करायचे का?
सलाईन वगैरे त्याने उद्या चाललोय मी गावाकडे काम आहे माझं महागारी आणि ऍडमिट करू उद्या दिवस देत गोळ्या औषधं ती करू ऍडमिटच तिथं दवाखाना चांगला तिथं ऍडमिट करू पण कामाचे पैसे घालायचं बरं कपडा नाही नुसतं जा दवाखान्यात आणलं मोठ्या गोळ्या औषध ए डुक्या जा दवाखान्यात हो, असं महाग जाऊ गोळ्या औषध तिच्या हातात काय दिलं खायला हिवर चल चल झोप पालत झोप चल 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 तर ती पोरगी बारकी आहे तिला उचल बारकीला उचल दुर्गा चला मित्रांनो ठीक आहे बघू वेळ आली तर उद्या तिला ऍडमिटच करतो मी गावाकडून आलो माझं काम झालं परवा दिवशी ऍडमिट करतो दिल्यात आता औषध ही ती त्या होईल उद्याच्याला बरं नाही झालं तर ऍडमिट करू आपण नाही काय होत बाबू मी आहे की तुझ्या पैसे झोपते ना माझ्या पैसे झोपतोय वर दोन रणू करायला जास्त होत असतं मग रणू फॅन लावायचा का फॅन हलका लावायचा फॅन लावलाय की काय आहे की फॅन चालू की झोप राहू दे पोटात जाऊ दे. परत तो खायला आणि दे. करू ऍडमिट आपण